नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुक विथ सुष्मितामध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल लिंबू सरबत। हे सरबत अतिशय रुचकर आहे आणि नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि झटपट होणारे हे सरबत आहे। चवीला छान व शरीराला थंडावा देणारं, तसेच उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यावं असे हे लिंबाचे सरबत। चला तर मग पाहूया हे लिंबाचे सरबत वेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे आहे। व्हिडिओला पूर्ण बघा। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण लिंबाचं सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत। सर्वप्रथम एक बाउल घ्यायचा आहे। एक बाउल किंवा तुम्ही पातेलही घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। दोन ग्लास जर तुम्ही नॉर्मल पाणी घेतलं असेल, म्हणजे माठातलं जर पाणी तुम्ही यूज करत असाल, तर तुम्हाला जर लिंबू सरबत थंड हवं असेल तर ह्यामध्ये तुम्ही काही बर्फाचे खडेही ॲड करू शकता। तर मी थंड पाणी साधं पाणी घेतलं होतं इथे, तर मी ह्यामध्ये थोडे बर्फाचे खडे ॲड करते आहे। ह्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी ॲड केले आणि पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याचं प्रमाण, लिंबाचं जे प्रमाण आहे ते एक मध्यम आकाराचा लिंबू लागेल। अशा प्रकारे हा लिंबू एवढ्या साईजचा असेल। हा एक लिंबू 2 कप पाणीमध्ये ॲड केला तरी चालतो, म्हणजे आपलं जे सरबत आहे ते योग्य पद्धतीने बनतं, जास्त आंबटही बनत नाही। 2 ग्लास पाण्यासाठी हा एवढा लिंबू पुरेसा असतो। तर आता आपण कट करून त्याचा लिंबाचा रस आपण वाटीमध्ये काढून घेतला होता। तो लिंबाचा रस यामध्ये आपण टाकणार आहोत। एका लिंबाचा हा रस आहे, यातल्या बिया वगैरे मी साईडला काढून टाकल्या होत्या। तर हा लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला हा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाव टीस्पून काळं मीठ घालणार आहोत। काळं मीठ घालून झाल्यानंतर त्याच चमच्याने आपण पाव टीस्पून जे आहे हे आपल्या रोजच्या वापरातलं मीठ टाकणार आहोत। हे मीठ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा सरबताला मिक्स करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। यामध्ये आपण साखर ॲड करू, जसं तुम्हाला गोड हवं त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये साखर घेणार आहोत। साधारणतः मी इथे 2 मोठे चमचे साखर घेतलेली आहे। ती व्यवस्थित मिक्स करायची आहे, या सरबतामध्ये पूर्ण वितळू द्यायची आहे। यामध्ये तुम्ही पिठी साखरेचाही वापर करू शकता। पिठी साखर हे सरबतामध्ये टाकल्यानंतर साखर जी कशी ती लवकर वितळली जाते, म्हणून आपण पिठी साखरेचाही वापर करू शकता इथे। पण मी इथे आपली नेहमीच्या वापरातली जाड जी साखर असते ती वापरली आहे इथे, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत ही साखर पाण्यामध्ये वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे। साखर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाव टीस्पून जिरं पावडर घालणार आहोत। जिरं पावडर घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। आपल्याला ह्याच्यामध्ये आलं किसून घालायचं आहे। इथे मी किसणीचा वापर करते आहे। ही किसणी घेऊन आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे आपल्याला। या पद्धतीने आपल्याला आलं किसून घ्यायचं आहे। आलं घातल्यामुळे आपल्या सरबताला जी मस्त छान अशी टेस्ट येते, त्यामुळे आपल्याला अर्धा इंच आलं यामध्ये किसून घालायचं आहे। आलं किसून झाल्यावर आपल्याला हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आल्याचा रस ह्या लिंबू सरबतामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। असं व्यवस्थित परत चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सरबत मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या लिंबाचं सरबत जे आहे तयार झालेलं आहे। आता हे लिंबाचं सरबत आपल्याला ग्लासामध्ये ओतायचं आहे। तर ग्लासामध्ये ओतताना आपण सर्वात आधी चाळणीचा वापर करणार आहोत। एक ग्लास घेऊन त्याच्यावरती अशी एक चाळणी ठेवायची आहे। चाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आलं आपण किसून टाकलेलं होतं ते ह्या चाळणीमध्ये येईल। तर आता आपण हे दोन्ही ग्लासांमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आपलं हे लिंबू सरबत तयार आहे बनून। तर तुम्हीही असे लिंबू सरबत करून पहा आणि मला कळवा लिंबू सरबत कसे झाले ते कमेंटद्वारे मला कळवा, आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।